Hello students, welcome to Equilibrium Science Hub. आपण बघत होतो रिलेशन बिटवीन द रेडियस ऑफ स्फियर और पार्टिकल अँड द एज लेंथ इन FCC क्यूबिक युनिट सेल. मीन्स फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये एज लेंथ आणि रेडियसचा आपण रिलेशन बघत होतो आणि रिलेशन मध्ये आपण डेरिव्हेशन्स बघितलं, त्यानंतर आपण बघितलं व्हॉल्यूम कसा कॅल्क्युलेट करायचा, त्यानंतर आपण बघितलं पॅकिंग इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करतो. सो आता आपण आलेलो आहे त्याच्यावरच्या प्रॉब्लेम्स वरती. सो इतके सगळे टॉपिक्स कव्हर केल्यानंतर आपण बघणार आहोत प्रॉब्लेम्स. बघा प्रॉब्लेम असेल द एज लेंथ ऑफ FCC टाइप ऑफ युनिट सेल. क्वेश्चन थोडा ट्रिकी होऊ शकतो. क्वेश्चन विचारलेला आहे MST CET 2020 मध्ये, मीन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन तुम्हाला थोडासा ट्रिकी वाटू शकतो. बघा आता द एज लेंथ ऑफ FCC टाइप ऑफ युनिट सेल ऑफ कॉपर हॅव्हिंग, इथून इम्पॉर्टंट पार्ट असेल हॅव्हिंग पासून. बघा हॅव्हिंग ॲटॉमिक रेडियस 127.6. सो ॲटॉमिक रेडियस गिवन आहे. बघा हॅव्हिंग ॲटॉमिक रेडियस 127.6 इज इक्वल टू, आता इज इक्वल टू पार्ट तुम्हाला थोडा कन्फ्युज करेल की ॲटॉमिक रेडियस विचारलेला आहे की एज लेंथ विचारला आहे, पण इथे क्लिअरली दिला आहे हॅव्हिंग ॲटॉमिक रेडियस. मीन्स आपल्याला गिवन आहे ॲटॉमिक रेडियस आणि FCC युनिट सेल असेल. बघा FCC युनिट सेल आहे, गिवन आहे रेडियस जे की असेल 127.6, कन्फ्युज व्हायचा नाही, आणि विचारला आहे द एज लेंथ इज इक्वल टू. असं आपण बघून घेऊ, द एज लेंथ इज इक्वल टू. सो एज लेंथ आपल्याला विचारलेला आहे आणि आपल्याला गिवन आहे रेडियस. सो फॉर्म्युला बघा किंवा आपण बघू शकतो रिलेशन बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ. ए आपण डिनोट करतो एज लेंथ, आर डिनोट करतो रेडियस. आर इज इक्वल टू असेल a/2√2. सो रिलेशन बघा आर इज इक्वल टू a/2√2 हे रिलेशन असेल. यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एज लेंथ. सो रिलेशन आपण कन्वर्ट करू इक्वल टू एज लेंथ. बघा आता इकडे 2/2√2 डिनॉमिनेटर मध्ये आहे, 2√2 डिनॉमिनेटर मध्ये आहे, त्याला न्यूमरेटर मध्ये जाऊ द्या, सॉल्व्ह होऊन जाईल. बघा 2√2, बस इक्वेशन बघेल 2√2 इंटू आर. सो इक्वेशन म्हणलं 2√2 इंटू आर. आपल्यासाठी एज लेंथ फाइंड करायसाठी रिलेशन आहे a इज इक्वल टू 2√2r, जे आपण कन्वर्ट करून घेतलं. डिनॉमिनेटर मध्ये होते 2√2, आपण ट्रान्सफर केले तर होऊन जाईल न्यूमरेटर मध्ये. लेफ्ट साइडला जाऊ दिलं तर कन्वर्ट होऊन जाईल न्यूमरेटर मध्ये आणि रिलेशन मिळेल एज लेंथचं. सो सिंपल बघा आता 2 इंटू √2 ची व्हॅल्यू बघा, √2 ची व्हॅल्यू गिवन सुद्धा असू शकते, नसेल तर आपल्याला माहित असायला पाहिजे की √2 ची व्हॅल्यू असेल 1.414. त्यानंतर बघा रेडियस आपल्याला गिवन आहे 127.6. 127.6 त्यानंतर रेडियस गिवन आहे आपल्याला पिकोमीटर मध्ये. सॉरी इथे लिहिले नाही आपण, पण गिवन आहे रेडियस पिकोमीटर मध्ये. इथे पण लिहून घ्या, रेडियस गिवन आहे पिकोमीटर मध्ये. सो रेडियस गिवन असेल पिकोमीटर मध्ये. त्यानंतर बघा सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि आन्सर फाइंड करा. आन्सर येऊन जाईल तुमचा पिकोमीटर मध्ये आणि आन्सर आल्यानंतर जे ऑप्शन असेल ते ऑप्शन कमेंट करू शकता, तुम्ही बघून घ्या. So next question बघा, silver crystallizes in FCC structure. If age length of unit cell is 361.5 picometer, what is the radius of silver atom? So directly given आहे की रेडियस ऑफ सिल्वर ॲटम फाइंड करायचा आहे आणि एज लेंथ आपल्याला गिवन आहे 361.5 पिकोमीटर. क्वेश्चन पुन्हा प्रिव्हियस इयर आहे, MST CET 2020 चा क्वेश्चन आहे. सो बघू शकता आपण रेडियस ऑफ बघा FCC युनिट सेल गिवन आहे, त्यानंतर आपल्याला गिवन आहे रेडियस इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि आपल्याला विचारलंय एज लेंथ. सॉरी रेडियस इक्वल टू आपल्याला विचारलेला आहे आणि आपल्याला गिवन आहे एज लेंथ, आणि एज लेंथ आपल्याला गिवन आहे 361.5 पिकोमीटर. सो A is the age length and R is the radius. त्यानंतर आपल्याला रिलेशन माहित आहे बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ. सो रिलेशन असेल R इज इक्वल टू a/2√2. सो बघा आता रेडियस इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे, त्यानंतर एज लेंथ असेल 361.5 पिकोमीटर, त्यानंतर बघा 2/2√2. त्यानंतर सॉल्व्ह कराल तर बघा 361.5 अपॉन 2 इंटू, आता बघा √2 ची व्हॅल्यू घेऊ आपण 1.414. त्यानंतर बघा 2 ने डिवाइड करून घ्या, 2 1 जार 2, सो 2 8 जार 16, 2 0, त्यानंतर येईल 2 7 जार 14, त्यानंतर 2 5 जार 20, 180.75. 2 ने डिवाइड केल्यानंतर येईल 180.75. त्यानंतर बघा 180.75 अपॉन 1.414 यांनी डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल आन्सर फॉर द क्वेश्चन. सो बघू शकता तुम्ही, हे असेल तुमची रेडियस ऑफ ॲटम. सो आन्सर फाइंड करा आणि कमेंट करा.
नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ एफसीसी युनिट सेल इफ रेडियस ऑफ एटम इज 143 पिकोमीटर. डायरेक्टली गिवन आहे की कॅल्क्युलेट काय करायचं आहे, एज लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर बघा कॅल्क्युलेट द एज लेंथ गिवन आहे. त्यानंतर रेडियस ऑफ ॲटम गिवन आहे 143 पिकोमीटर आणि युनिट सेल सुद्धा गिवन आहे. कोणती युनिट सेल असेल, एफसीसी युनिट सेल. सो बघा एफसीसी युनिट सेल गिवन आहे. त्यानंतर बघा रेडियस ऑफ ॲटम डिनोटेड बाय आर. सो रेडियस ऑफ ॲटम असेल 143 पिकोमीटर. त्यानंतर बघा कॅल्क्युलेट द एज लेंथ आपण डिनोट करतो ए नी, इज इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क. सो आता बघा फक्त आपल्याला माहित पाहिजे रिलेशन बिटवीन द एज लेंथ अँड द रेडियस, जे की असेल a/2√2. कुठलाही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला माहित असेल रिलेशन बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ. आणि एफसीसी युनिट सेल मध्ये रिलेशन बिटवीन द रेडियस अँड द एज लेंथ असेल r इज इक्वल टू a/2√2. सो बघा आता व्हॅल्यू पुट करू रेडियसची. सुरुवातीला आपल्याला पुन्हा कन्वर्ट करावं लागेल कारण की आपल्याला विचारलेलं आहे एज लेंथ. सो एज लेंथ इक्वल टू कन्वर्ट करा, जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते लेफ्ट साइडला जाईल आणि शिफ्ट होऊन जाईल न्यूमरेटर मध्ये, मीन्स 2√2 शिफ्ट होईल न्यूमरेटर मध्ये, इंटू होऊन जाईल r. सो जे इक्वेशन कन्वर्ट झालं ए इज इक्वल टू 2√2r. सो एकच इक्वेशन लक्षात ठेवायचं आणि जेव्हा गरज पडली तेव्हा कन्वर्ट करून घ्यायचं, सिम्पल. सो बघा आता एज लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. 2 इंटू √2 ची व्हॅल्यू असते 1.414. बघा √2 ची व्हॅल्यू गिवन सुद्धा असू शकते किंवा गिवन नसेल तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की √2 ची व्हॅल्यू आहे 1.414 आणि रेडियसची व्हॅल्यू आहे 143 पिकोमीटर. बघा आता 143 पिकोमीटर ही व्हॅल्यू असेल रेडियसची. त्यानंतर सॉल्व्ह करू शकतो आपण. 2 ने आधी मल्टिप्लाय करून घ्या 143 ला, सो होऊन जाईल 286. बघा 286 होऊन जाईल. त्यानंतर 1.414 ने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला 286 ला. सिंपल तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. बघा 286 असेल, त्यानंतर मल्टिप्लाय करा 1.414 ने, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. बघा 4 6 जा 24 कॅरी 2, 4 8 जा 32 कॅरी 4 34. त्यानंतर बघा 3 4 2 जा 8, 8 प्लस 3 11. सो 0 6 8 2. त्यानंतर बघा पुन्हा 0 0. त्यानंतर पुन्हा हेच मल्टिप्लिकेशन इन 4. त्यानंतर 4 1 1. त्यानंतर बघा 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर बघा पुन्हा येऊन जाईल 6. त्यानंतर येईल 8. त्यानंतर येईल 2. सो बघा आता रिलेशन बघून घ्या. 4 त्यानंतर असेल 4 प्लस 6 10 कॅरी 1. 8 प्लस 4 12 12 प्लस 2 14 कॅरी 1. त्यानंतर बघा 4 प्लस 6 10 11 11 12 12 प्लस 14 कॅरी 1. त्यानंतर असेल 8 प्लस 2 10 0 कॅरी 1. सो आन्सर असेल 404.4. सो आन्सर असेल 404.4 मीन्स आपण लिहू शकतो 404.5. सो मल्टिप्लिकेशन करून बघा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येईल 404.4. सो सिंपल आपल्याला बघता येईल की ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आला आपला 404. सो बघा इथेच आहे 404. बाकी ऑप्शन्स बघितले तर 330 286 आणि 715 आहे. सो फर्स्ट ऑप्शन असेल 404.5 जे की असेल आपलं करेक्ट ऑप्शन फॉर द आन्सर. बघून घ्या.